नमस्कार. माझे नाव अश्विनी संजय माळी. श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या आमच्या अध्यापक विद्यालयामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर 1 अंतर्गत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्या उपक्रमामध्ये पुस्तक परीक्षण हाही उपक्रम घेतला. तसेच जसे विचार तसे जीवन या पुस्तकाचे मी परीक्षण केले आहे. या पुस्तकाची किंमत 125 रुपये आहे. तर या पुस्तकाचे लेखक जेम्स एलन हे आहेत. या पुस्तकातील मी काही बाजू तुमच्यासमोर मांडत आहे. तर त्यातीलच एक उदाहरण आहे लोहचुंबकाचे उदाहरण. विचार हे एका लोहचुंबकासारखे असतात. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तशाच प्रकारच्या संधी आणि तशाच स्वभावाच्या माणसांना आकर्षित करतो. 2. एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन जर संशयी असेल तर त्याला समोरच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये दोषच दिसतात. यालाच दृष्टी तशी सृष्टी असेही म्हणतात. तसेच त्यातील आणखी एक उदाहरण शिल्पकाराचे उदाहरण. ज्याप्रमाणे एक शिल्पकार हातात छिन्नी हातोडा घेऊन एका दगडातून सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या विचारांचे शिल्पकार आहोत. जर एखादा माणूस सतत मी आजारी आहे किंवा माझं नशीबच खराब आहे असा विचार करत असेल तर त्याचे शरीर आणि कृती हळूहळू तशीच थकलेली आणि निरुत्साही होऊ लागतात. याउलट मी सक्षम आहे असा विचार करणारा माणूस आव्हानांना धैर्याने सामोरे जातो. त्यामुळे त्याचे यश निश्चित होते. यामध्ये बागेचे उदाहरण सुद्धा आहे. पुस्तकात मानवी मनाची तुलना एका बागेसोबत केलेली आहे. जर तुम्ही बागेत चांगल्या फुलांच्या बिया पेरल्या आणि त्याची निगा राखली तर तिथे सुंदर बाग फुलेल. पण जर तुम्ही काहीच पेरले नाही किंवा दुर्लक्ष केले तर तिथे आपोआप गवत आणि काटेरी झुडपे उगवतील. तात्पर्य: जर आपण मनात जाणीवपूर्वक चांगले विचार, प्रेम, उत्साह, प्रगती पेरले नाहीत तर नकारात्मक विचार, भीती, राग, मत्सर आपली जागा व्यापून टाकतात. त्याचा थेट परिणाम आपल्या वागण्यावर, आचारावर होतो. जसे विचार तसे जीवन याबद्दल 3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते. 1. विचाराची निवड. आपण दिवसभर कोणत्या विचारांवर लक्ष केंद्रित करतो म्हणजेच कोणत्या लांडग्याला खाऊ घालतो यावर आपले वागणे अवलंबून असते. 2. आचारांवर परिणाम. जर आपण सतत रागाचा विचार केला तर आपल्या वागण्यातून चिडचिड आणि भांडखोरपणाच बाहेर येईल. पण जर आपण कृतज्ञतेचा विचार केला तर आपले वागणे आपोआप संयमी आणि आनंदी होईल. 3. मानसिक सवय. आपण ज्या विचारांची जोपासना करतो तेच विचार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात. निष्कर्ष: तुमचे विचार हे तुमच्या आयुष्याचे सुकाणू आहेत. तुम्ही ज्या दिशेला विचार वळवाल त्याच दिशेला तुमची आयुष्याची गाडी धावेल. धन्यवाद.